सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि गोपाल भगवान की जय। रेचकाची योगवशे होय स्तंभ भाव उद्देशे तेवी सत्य समरसे सत्याची जिणीले। भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या शरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सान्निध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 246 ओळीचा विचार करतो आहे। विषय आहे कर्म। रेचकची योगवशे होय स्तंभावया उद्देश। रेचक कुंभक, पूरक कुंभक आणि रेचक जे केल्या जातात 3 प्राणायाम, इडा नाडी, पिंगला नाडी आणि सुषुम्ना नाडी असे 3 नाड्या आहेत। इडा नाडी म्हणजे डावी नाकपुडी, पिंगला म्हणजे उजवी नाकपुडी आणि सुषुम्ना म्हणजे दोन्ही स्वर सारखे चालणार, त्याला सुषुम्ना म्हणतात। अशा प्रकारे ही जी प्राणायामाची क्रिया करायची आहे ती केवळ स्तंभनाच्या उद्देशाने, स्तंभन प्राप्त व्हावं या उद्देशाने प्राणायामाची क्रिया केल्या जाते। किंवा सत्य आणि असत्य यांचं मिथुनीकरण झालं तर त्यामुळे काय होतं, सत्य असत्य हे जिंकले जातात। त्यांचं जर एकीकरण झालं तर ते दोन्हीही जिंकल्या जातात। मिथुनीकरण जे एकीकरण झालं तर सत्याकडून असत्य नेहमी असं होतं, सत्याकडून असत्य जिंकल्या जातं आणि असत्याकडून सत्य जिंकल्या जातं। हे नेहमी ठरलेलं आहे। खरं खोट्याला तरी जिंकतं, नाही तर खोटं खऱ्याला तरी जिंकतं। हा लपंडाव नेहमी चालू असतो आणि त्याच्याशिवाय लोकांनाही मजा येत नाही। ह्या लपंडावामुळे लोकांनाही खायला मिळत नाही, कारण लोक भिकारीच आहेत। निदान नगरचे तरी भिकारी आहेत, ते नेहमी निवडणुकीची वाट पाहतात, किती दिवस पुरतं नष्ट होत। आणि सत्य असत्य यांना मला याच्याकडे सांगायचे, यांना सहकार्य करतात। काही सत्याला सहकार्य करणारी आहे, काही असत्याला सहकार्य करणारी आहे आणि काही दोन्हीला न करणारी आहे, असाही प्रकार आहे। म्हणून नेहमी खोट्याकडून खरं जिंकल्या जातं आणि खऱ्याकडून खोटं जिंकल्या जातं। हा सत्य असत्याचा जो लपंडाव आहे तो पृथ्वीच्या आरंभापासून सुरू आहे, तो अंतापर्यंत राहणारच। जरी आम्ही म्हणतो सत्यमेव जयते असं म्हणतो फक्त, आणि खोट्याला सहकार्य करतो आणि आपला वास्तू करून
घेतो. नगरकरांचं नगरचा वास्तू करून घेतला सगळं. सगळं वाटोळ झालं नगरचं. लक्षात, एक गाडी नीट हात चालवता येत नाही. पुणेकर पहा, मुंबई, नाशिक, औरंगाबाद फार तरावट लोक आहेत. नगरचे लोक म्हणजे मेलेल्या रक्त आहे त्यांचं जिवंत रक्त नाही, मुर्दे. माफ करा, सत्य असत्याबद्दल सांगतो. म्हणून नेहमी सहकार्य हे सत्यालाच केलं पाहिजे. प्राण गेला तरी चालेल, पण सत्याला सहकार्य केलं पाहिजे. खोट्याला कधी सहकार्य करू नये. पण खोटे खोट्याला सहकार्य करतात आणि खरे असतात ते फार थोडे असतात. आणि खोट्याचा भरणं जास्त आहे, ते खोट्याला सहकार्य करत राहतात. अशा प्रकारे हे का सांगितलं? सत्य असत्याच्या विलक्षणपणा. कारण वेगळंच येते. सत्य वेगळं आहे, विलक्षण आहे. असत्य वेगळं आहे. सत्याने नेहमीच मनुष्याला सद्गती प्राप्त होते आणि खोट्याने नरकाची प्राप्ती होते. जेवढ्या पुढं काही का होईना प्राप्त, पण सध्या तर माणसं मज्जा करतात. काय बघाचा विचार केला जात हो नाही आहे. मग आता सत्य असत्याची विलक्षणता जी आहे ती अनिर्वचनीय पदार्थ निर्माण करते. सत्य असत्यातून काय निर्माण होतं? अनिर्वचनीय, मिथ्या. हे लक्षात ठेवा. अनिर्वचनीयाचा अर्थ मिथ्या. या दोन्हीच्या मिथुनातून जे निर्माण होतं ते अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे मिथ्या, खोट. जसं सुक्तीच्या ठिकाणी रजत आहे का? शिंपीच्या ठिकाणी शिंप कुठं असते? वाळवंटामध्ये असते. शिंपी असतात आणि ते शिंप अशी उताणी जर पडलेली असेल तर तिचा जो आतला भाग आहे तो चांदीसारखा चमकतो. एक जण असा पुलावरून चालला होता आणि त्याला वाटलं पंचमजार्ज आहे काय. पंचमजार्ज माहिती ना तुम्हाला? आहे नाही. राणी छाप आहे का माहिती नाही? बोडखा नाही माहिती. हे 3 प्रकारचे रुपये होते चांदीचे पूर्वी. हे 3 प्रकारचे काय होते? चांदीचे रुपये. मी पाहिले, तुम्ही पाहिले नसतील मला वाटतं. की त्याला वाटलं त्या पुलावरून चाललेल्या की चांदीचं रुपयाच पडले, म्हणून तो धावत 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 तिथे गेला. तिथे काय होतं ते शिंप होत. इथं उदाहरण दिले की शुक्तीवर मनुष्याला दोरीवर सर्पाचा भ्रम होतो, शुक्तीवर रजताचा भ्रम होतो आणि परमात्म्यावर जगताचा भ्रम. हे आहेत वेदांताचे दृष्टांत आणि सिद्धांत. तेव्हा इदम रजतम, ज्यावेळी त्याला ते दिसतं त्याला वाटतं हे काहीतरी, हे इदम म्हणजे हे काहीतरी आहे इथं, अशी त्याला अगोदर प्रतीती येते. हे सत्य आहे पण रूप काही सत्य नाही, तो भ्रम झालेला आहे. हे इदम सत्य आहे, हे सत्य आहे, पण जगत मिथ्या आहे. हे म्हणजे परमात्मा आणि जगत त्याच्यावर भासलेलं ते मात्र मिथ्या आहे. तर दोरीवर भासलेला सर्प मिथ्या आहे, चिंपीवर भासलेली चांदी मिथ्या आहे, तसं परमात्म्यावर भासलेले जगत मिथ्या आहे. पण चालविती व्यवहार सत्य म्हणून तर माणसं जे अधोगतीला जातात त्याचं कारण ते आहे की खोट्याला खरं समजून चालतात आणि म्हणून अधोगती प्राप्त होते.
खऱ्याला समानतच नाही, ते खोट्याला धरून चालतात जग. आणि खोट्याचा परिणाम शेवटी खोट्याच्या पदरी, अशी म्हण आहे, खोट्याच्या पदरी नाही. इदंतेनं काय केलं? इदंतेनं रजताचं असत्यत्व सिद्ध केलं. हे काहीतरी पडलेलं आहे, पण ते रजत नव्हतंच. मग रजताचं असत्यत्व त्याने सिद्ध केलं. इदंतेनं ज्ञानाला विषय केला, जाणल्या गेलं ते. अरे हो, हे मला वाटतं चांदीचे काही, हे तर शिंप आहे, हे त्या ज्ञानाने सिद्ध केलं. त्याचं शिंपित्व जे वाटलं होतं अगोदर रजतत्व ते गेलं, आणि मग सुक्तित्व कळलं. आणि असत्य रजताने इदंतेचं सत्यत्व पराभूत केलं. खोट्या चांदीनं रजताने इदंतेचं सत्यत्व पराभूत केलं. ज्ञानाला अर्थात फार महत्व आहे. कोणती गोष्ट कळणं हे फार महत्वाचं आहे, आणि त्यातली त्यात आपण आपल्याला कळणं हे महत्वाचं आहे. आपण आपल्याला कळून घेत नाही, त्यामुळे आपण नेहमी दुःख भोगतो. याचं कारण आपण आपल्याला ओळखलेलं नाही, आपण आपल्याला जाणलेलं नाही. आपण आपल्याला कळून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही. जसं असेल तसं, जसं असेल तसं, जसं असेल, जे व्हायचं ते होईल, जे व्हायचं ती मग ते होणारच म्हणा. जे नाही जर जाणलं तर जे व्हायचं ते होणारच, ठरलेलंच आहे ते, त्याच्यात काही वाद नाही आहे. पण जे व्हायचं ते जर नको व्हायला असेल तर मात्र आपण आपल्याला जाणणं हे फार महत्वाचं आहे. नाही की मी कोण आहे हे कळून घेणं या मानव देहामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. पशु पक्ष्यामध्ये हे जाणण्याची त्यांची त्याचा अधिकार नाही आहे त्यांचा, पण मानव देहामध्ये हे जाणण्याचा अधिकार आहे. आणि ते जाणून घेणं हे अत्यंत मानव देहाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. ज्यांना वाटतं आपण माणसं आहोत त्यांच्याकरता हे महत्वाचं आहे. पण ज्यांना आम्ही माणसं आहोत हे वाटतच नाही त्यांच्याकरता काय नाही. ते काही झालं आणि त्यांचं काही गेलं तरी झालं तरी त्याच्याबद्दल काही सुखदुःख मानायचं कारण हो नाही आहे. सुखदुःख त्यांचं आहे की ज्यांना मनुष्यत्व धर्म कळालेला आहे. आता मनुष्यत्व धर्म काय आहे ते थोडंसं अवघडच नाही का. आपण अनेक वेळा तो विषय हाताळत असतो, पण आपल्या लक्षात राहत नाही. तो भाग सोडून द्या. संसाराचं सगळं लक्षात राहतं आणि हे काहीच राहत नाही. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. काय सांगत हो तुम्ही? मनुष्यत्व काय? मनुष्यत्व तंबाखूचा विडा दिला की माणूस की राव. कोणी उष्ट्या कब्बशीत चहा पाजला की काय माणूस की राव. कोणी उष्ट अशा प्रकारे बिडी दिली काय माणूस की राव. याला माणूस म्हणत नाही, माणूस म्हणत नाही. मनुष्यपणा तरी साधे नारायण, नाही तरी हीन पशुहुनी. याला माणूस म्हणतात, याला मनुष्यत्व म्हणतात. मनुष्यत्व धर्म तो आहे
की या मनुष्य देहाला आल्यानंतर भगवंताला जाणणं हा मनुष्यत्व धर्म आहे. लक्षात ठेवा. या आम्ही कशाला काही म्हणतो तर आम्हाला कळतच नाही ना. काय आमच्या ठिकाणचा जो भ्रम आहे त्यांनी कुळ कायदा लावलाय आमच्या ठिकाणी. कशील त्याची जमीन राहील त्याचं घर. मग त्यांनी काय केलंय आमच्या ठिकाणी कुळ कायदा केला. कोणी कोणी लावला नष्ट जाऊ काय काय तू तर कुणीकडे गेला. आता विषयांतर झालं की भाऊ मनुष्यत्व हे जाणण्याच्या काबिल मनुष्य पाहिजे. मनुष्यत्व जाणणं हे माणसाचं धर्म आहे. आणि माणूस म्हटलं की त्याने मनुष्यत्व काय आहे हे जाणून घेणं शास्त्र आणि संतांच्या द्वारे हे अत्यंत गरजेचं आहे या मानव देहामध्ये. म्हणून समभागे शुभाशुभे मिळून अनुष्ठानाचे उभे ते मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. म्हणून समभागे शुभाशुभे. सत्य असत्य शुभ अशुभ बरं वाईट सुख दुःख हे सगळं काय समभाग आहे. सापेक्षिक भाव या सुखाच्या सापेक्ष दुःख, पापाच्या सापेक्ष पुण्य, शुभाच्या सापेक्ष अशुभ, चांगल्याच्या सापेक्ष वाईट हे सापेक्षिक धर्म आहे. लक्षात ठेवा. म्हणून समभागे शुभाशुभे. शुभ आणि अशुभ हे सापेक्षिक याला समभाग म्हटलेला आहे. जेवढं शुभ तसं अशुभ आहे, जसं अशुभ तसं शुभही आहे. मिळवणे अनुष्ठानाचे उभे. आणि मग ते शुभ आणि अशुभ, शुभ आणि अशुभ सारख्या प्रमाणात जर असेल तर पाप आणि पुण्य एकत्र मिळून कर्माची आणि कर्म करणाऱ्या मनुष्य देहाची उभारणी होते. लक्षात ठेवा. कशाने? पाप पुण्य जर समान असेल तर काय होतं? या मनुष्य देहाची उभारणी होते आणि कर्माची उभारणी होते. तेव्हा त्यामुळे काय होतं? समत्व प्राप्त झालं की मनुष्य योनी प्राप्त. पाप पुण्य समान झालं की मनुष्य योनी प्राप्त होते. कमी जास्त झालं की आपण नेहमीच सांगतो तुम्ही ऐकत असता काय होतं ते तुम्हाला तुझी कल्पना आहे. म्हणून म्हटलं या ठिकाणी म्हणून समभागे शुभाशुभे मिळवणे अनुष्ठानाचे उभे तेने मनुष्यत्व लाभे हे मिश्र फळ. पाप आणि पुण्य हे समान झालं की मिश्र फळ आहे मनुष्य देह. हे त्याचं मिश्र फळ आहे. मनुष्य देह कसा आहे? पशवादिक देह मिश्र फळ नाही आहे. त्याच्यातही थोडंफार म्हणा पण विशेष करून पापाने पशुत्व प्राप्त होतं. देवा त्या ठिकाणी पाप नाही का? आहे. पण पुण्याचं वर्चस्व असल्यामुळे, पुण्याचं आधिक्य असल्यामुळे तिथं एखादं गाव असतं आणि एखाद्या गावात काही विशिष्ट प्रकारचे लोक असतात. विचारसागराचं उदाहरण दिले. हा ब्राह्मणाचा गाव आहे. मग बाकीचे लोक नाही तिथं आहेत कमी प्रमाणामध्ये पण त्यांचं वैशिष्ट्य जास्त असल्यामुळे असं विचारसागराचं उदाहरण दिलं की हा ब्राह्मणाचा गाव आहे, बाकीचेही आहेत. तसं या ठिकाणी पाप आणि पुण्य याच्यामध्ये जे मिश्र फळ सांगितलेलं आहे ते का बाकीच्या देवयोनीमध्ये ते नाही का? नाही आहे. पण कमी प्रमाणात पाप आहे आणि जास्त प्रमाणात पुण्य आहे. पशुयोनीमध्ये थोड्या प्रमाणात पुण्य आहे आणि जास्त प्रमाणात पाप आहे. आणि मनुष्य देहामध्ये मिश्र फळ आहे. पाप पुण्य समान समी तैच पाविजे
कर्मभूमी. ऐसे त्रिविध यया भागी कर्मफळ मांडले जगी. हे न सांडी तया भोगी जे सुधले आशा. ऐसे त्रिविध या भागी. असे 3 प्रकारचं तुम्हाला माग कर्म सांगितलं. लक्षात नसेल तुमच्या, मी सांगतो तुम्हाला, तसं काही काळजी करू नका. त्रिविध या भागी. त्रिविध कर्म कोणतं सांगितलं? इष्ट, अनिष्ट आणि इष्टानिष्ट. हे त्रिविध कर्म. इष्ट अनिष्ट, इष्टानिष्ट, त्याला त्रिविध कर्म म्हणतात. 3 प्रकारच्या विभागामध्ये कर्माचं फळ मांडलेलं आहे. इष्टकर्म, अनिष्ट कर्म आणि इष्टानिष्ट. या 3 प्रकारच्या कर्मामध्ये कर्माचं फळ अशा प्रकारे मांडलेलं आहे. आणि ज्यांना इच्छेनं भोगात घातलेला आहे, इच्छेनं. इच्छा फार वाईट आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी इतर लगेच लालशाहीचा शेरा मारला. कारण आपल्याला कशाची बी इच्छा होती की नाही. मग महाराजांनी इच्छा वेते जवळे हरीचे चरण देतो नारायण सर्व तुझ. इच्छा वेते जवळे हरीचे चरण. कशाची बी इच्छा करू नये. आपल्याला सगळ्याची इच्छा होती, फक्त हरिचरणाची होत. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा तुम्हाला तर इच्छा तर होते, मला माहिती आहे कशाची होते, कशाची पण होते, पण तसं न करू. इच्छा वेते जवळी हरीचे चरण. भगवंताच्या चरणाची इच्छा केली की देतो नारायण सर्व तुझ. की तो परमात्मा सर्व देतो. आपल्या लक्षात ठेवा. फक्त हरिचरणाची इच्छा करणं हे फार गरजेचं आहे आणि मानवदेहामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. ऐसे त्रिविध यया भागी कर्मफळ मांडले जगी. या जगामध्ये इष्ट अनिष्ट आणि इष्टानिष्ट असं 3 प्रकारचं कर्म फळ मांडलेलं आहे. इष्ट फळ आहे, अनिष्ट फळ आहे आणि इष्टानिष्ट फळ आहे. अर्थात मग ज्यांना इच्छेनं भोगात घातलेलं आहे, इच्छेनं इच्छा झाली तर मग ते भोगात जशी इच्छा होईल तसा प्रयत्न करतो की नाही मनुष्य. जशी इच्छा होईल तसा प्रयत्न का. आपोआप चहाची इच्छा झाली, आली कप बस, असं होतं नाही. त्याच्याकरता प्रयत्न करत. इच्छा झाल्यानंतर ते इच्छित फळ लगेच मिळतं असा प्रकार नाही आहे. समजा आपल्याला बटाटवडे खायची इच्छा झाली की दिल्ली गेटला जावं लागेल, नाही तर इथे या गल्लीत जावं, इथं आहे गाडी, जावं लागेल. आपोआप इथे येईल. इच्छा केली की आलं पुढं, असं होईल का? नाही. इच्छा केली की फक्त परमात्माच येतो. बाकी सगळं त्याच्याकरता काय करावं लागतात? कष्ट करावे लागतात, त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. काय म्हणून म्हटलं या ठिकाणी की ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडले जगी. ने जे न सांडी तया भोगी जे सुदले अशा. आणि म्हणून ज्यांना इच्छेनं भोगात घातलेला आहे, इच्छेनं, म्हणजे इच्छा काही बळजबरी करत नाही, पण जशी इच्छा असेल तसं होतं. मग इच्छेप्रमाणे तसे प्रयत्न करतात माणसं आणि मग त्याला ते भोगात घातलं. कोणी इच्छेनं, इच्छा केल्यामुळे त्या भोगाचे त्यांनी प्रयत्न केले आणि ते मिळवलं. त्यांना ते कर्म मग काय होईल? चांगली इच्छा असेल तर सुख देईल, वाईट इच्छा असेल तर दुःख देईल. मग ती इच्छा जी आहे ती सुख दुःखाला निर्माण करते. ती इच्छा मग तुमची जशी इच्छा असेल तसे ते आणि सुख दुःख देणार हे ठरलेलं आहे. आणि मग ते इच्छेप्रमाणे सुख दुःख मिळाल्यानंतर मग नको मी हे काय मागितलं होतं काय, भोग गपचूप, मग ते भोगावंच लागतं. जे सुदले आशा
कारण असे ना मनुष्य दीन केला, दीन लक्षात. अशा ही भयंकर वाईट आहे का अशा काय म्हणतात ना, अशाही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. जो आशावान मनुष्य आहे त्याला नेहमी दुःख भोगावं लागतं आणि जो नैराश्य आहे तो नेहमी सुखात असतो. जेथ जिभेचा हात फाटे ते चालेल तव जेविता वाटे घुमटे मग परिणामी शेवटे अवश्य मरण. काय म्हटलं? जेथ जिभेचा हात फाटे, ज्यांची जीभ ताब्यात हो नाही आहे. काय जीभ ही फार वाईट लक्षात. ती माणसावर कंट्रोल करते, माणूस तिच्यावर कंट्रोल करू शकत हो नाही आहे. जिभेला वाटलं अमुक ठिकाणी अमुक खायचं ते जाणार, मरणारच तिथं आणि ते खाणारच. काय मी म्हणत नाही, माऊली म्हणतात जेथ जिभेचा हात फाटे तव जीविता वाटे घोमटे. मग आता बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर किती छान सुंदर पदार्थ असते, किती सुगंध येतो त्या भाज्यांचा वगैरे, किती मस्त वाटतं ते. जीविता वाटे घोमटे माऊली म्हणतात. ते खाताना खूप छान वाटते का, खूपच मजा वाटते नाही का. म्हणजे जे खाणारे आहेत त्यांना सांगते, आपली तर नसेल कोणी म्हणा काय ते, आणि असले तर ते जाणून घेतील बिचारे. तर जीविता वाटे घोमटे. मग इच्छा केल्याप्रमाणे मनुष्य त्याचे प्रयत्न करतो आणि जेवताना कडू वाटतं का, खूपच मजा वाटते जेवताना. मग परिणामी शेवटे अवश्य मरण. हे लक्षात ठेवत नाही आपण. त्याचा परिणाम काय होतो? अवश्य मरण भोगावं लागतं. म्हणून मनुष्य देहात आल्यानंतर पशु पक्षी काही कंट्रोल करू शकत नाही, मनुष्य हा कंट्रोल करू शकतो. त्याला कळतं काय, पशु पक्ष्यांना काही कळत नाही बिचार. आता कुत्रे खूप झाले नगरमध्ये. ते लोक कचरा टाकला की ते कचरा उचकत जात आणि त्यात काय असेल ते खाताना जगतात. त्यांना कळतं की शुभाशुभ काही कळतं का, बरं वाईट कळतं का, नाही कळत. पण माणसाला हे कळतं लक्षात. ते माणसाने ते जाणून त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. जिभेचा हात फाटे तर जीविता वाटे घोमटे. जिभेचा हात फाटे म्हणजे जिभेचे कातड फाटेपर्यंत असं म्हटलं त्यांनी. जिभेचं कातड फाटेपर्यंत खातातच. मग ते त्याचा विचार करत नाही. ते नंतर दुखायला लागलं मग बघू. कुठेतरी गावाला चावलं जातं, कुठेतरी जिभेला चावलं जातं, कुठेतरी त्याचं कातडं निघलं जातं. पण ते खात असताना माणूस विचार करतो का, काय मजा आहे ना. आणि नंतर मग ते त्याचं दुःख भोगावं लागतं. तव जीविता वाटे घोमटे मग परिणामी शेवटी अवश्य मरण. तुम्ही आम्ही भिडेनं बोलतो एकमेकाच्या. संत कधी भिडेनं बोलत. सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे. ते सत्य तुका म्हणे सत्य बोले येऊ तर राग येतील. ते सत्य आहे ते बोलत जाऊन माणसाने राग येतो लोकांना. येऊ दे राग, काय बिघडलं. त्यांच्या आपलं काही सोयी करायची नाही. आला तर आला बघा. महाराज संत महात्मा म्हणतात खरं बोलायचं. उघड लोकांना बरं वाटण्याकरता त्यांची दाढी सोडायची नाही, लोणी लावायचं ओ नाही आहे तो विषय. सत्य खरं सांगायचं, खोटं बोलायचं. तुला भोगावं लागेल पाप खोटं बोलायचं. कोणाला सांगणाराला. म्हणून म्हटलं या ठिकाणी आणखी दृष्टांत दिलं आहे. संवत्सर मैत्री चांग जव न पविजे ते दांग सामान्य भरी अंग न शिवे तव. संवत्सर मैत्री चांग जव न पविजे ते दांग. दृष्टांत आहे याला.
मी ऐकलेलं आहे, पण आपण याचा विचार आणि याची सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या करू. पुंडलिक गोवर्धन हरी विठ्ठल गवर्धन वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव